उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण एक नजर टाकूया। नोटबंदीवरनं उद्धव ठाकरेंनी भाजपवर नवा प्रहार केलेला आहे। नोटबंदीच्या मनमानी विरोधात लढण्याची तयारी ठेवा, त्यासाठी संघटित व्हा असा त्यांनी सल्ला दिलेला आहे या व्यापाऱ्यांना। काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती म्हणून यांना निवडून दिलं, तेव्हा निर्णय घेताना मोदींनी या 125 कोटी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं। कुणी सोबत असो नसो मी लढणार, मी सामान्य जनतेची लढाई लढत आहे, या जनतेचा आवाज उठवतो आहे। मुंबईसह महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्व व्यापारी एकत्र या, मीही सरकारचा घटक आहे, आपण सर्व एक आहोत। तुम्ही वाघ आहात तेव्हा शेळ्या मेंढ्यांसारखे राहू नका, माझी लढाई मी लढतो आहे। कुणी सोबत असो वा नसो मी लढणारच। सर्वसामान्यांसाठी जनधन योजना आणण्यात आली, काळा पैसा बाहेर काढून लाखो रुपये या खात्यात जमा करू असं आश्वासन मोदी यांनी दिलं होतं। आता जिल्हा बँकांवर बंदी आणली, या बँकात ज्या शेतकऱ्यांची खाती आहेत त्यांचे हाल होत आहेत। जी जनधन खाती आहेत त्यावर सरकारची नजर आहे, मग ही जनधन योजना आणलीच कशाला।